आणि बघा आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे, अशी मस्त पातळ वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे आपण अशी मस्त पातळ. बघा आता ही मेथीची भाजी मी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे बघा. आता चला आपण आज अशी मस्त भाजी बनवूया बघा. त्यासाठी बघा मी असे शेंगदाणे मस्त असे भाजून घेणार आहे बघा थोडेसे. तर बघा मी असे शेंगदाणे भाजून घेतलेले, तर इथं पण टाकून घेऊ. तर बघा असे मस्त मी लाल शेंगदाणे भाजून घेतलेले, थोडं लसूण टाकलेलं आहे बघा. आणि थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या. तर आता आपण हे वाटून घेऊया, मिक्सरला फिरून घेऊ. आणि इथे बघा मी अशी मस्त भाजी धुवून आणलेली बघा एकदम. इथे अशी हिरवी बघा भाजी. आणि बघा इथं कढाई ठेवलेली, त्यामध्ये तेल टाकून थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत. आपली भाजी अशी पातळ बनवण्यासाठी बघा, कारण सुकी भाजी खाऊन कंटाळा आला, त्यामुळे आपण अशी भाजी बनवणार आहे. अशी पण भाजी एक नंबर होते बघा. आणि जिऱ्याच्या नंतर बघा मी असं टमाटर टाकून घेतलेलं आहे, कारण तेल पण सोडतं आहे ना, आणि गरम झालेलं आहे खूप तेल, त्यामुळे असं बंद केला होता मी कॅमेरा थोडा. बघा आता टमाटर टाकून घेतलेलं आहे मी एक. तेल आपलं खूपच टाकलेलं आहे, त्यामुळे जर आपण असं टमाटर थोडंसं नरम करून घेऊया. आणि बघा मी असं मस्त वाटून घेतलेलं आहे असं बघा, शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जिरे. तर बघा बघू शकताय तुम्ही आपले टमाटर किती मऊ झालेले आहे असं बघा. आणि चला तुम्ही पण भाजी टाकून घेऊया अशी. आणि बघा अशी मस्त भाजी टाकून घेतलेली आपण. आणि भाजीच्या नंतर आपण बघा शेंगदे वाटलेलं आहे ना, तर हे सगळं आपण टाकून घेऊया. टाकल्याच्या नंतर सगळं असं मिक्स करून घेऊ. चला तर मी मिक्सरचं भांडं धुवून टाकते बघा. चला तर आपण पाणी टाकून घेऊ. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण टाकू शकतोय बरं का. तर बघा मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण शिजण्यासाठी पण पाणी हवं आहे ना थोडं, त्यामुळे आपण अजून पाणी टाकून घेऊया बघा. आता मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे, 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे बघा मी. आणि सगळी अशी भाजी मिक्स करून घेऊया आपण. सर्व ते गॅसचं काय झालं का, ते वाजायलाच लागले गॅसचं. तर बघा आपण आता, आणि चला तर बघा आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे वरतून. मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घेऊया. आणि बघा आपली शिजल्याच्या नंतर भाजी एकच नंबर होती अशी भाजी, खाण्यासाठी खूप. बघू शकताय तुम्ही भाजी बघा कशी आहे. आता ते शिजल्यावरती बघूया आपण कशी होते ते. तर बघा आता आपण थोडीशी भाजी शिजूपर्यंत आपण काय करूया, पीठ मळून घेऊ बघा चपातीसाठी. तर चला आपण भाजी शिजूपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. आणि बघा आपली भाजीला कशी अशी मस्त उकळ फुटलेली आहे बघा, छान अशी मस्त भाजी उकळत आहे. तर चला आपण थोडीशी गॅस कमी करून ठेवूया, म्हणजे आपली भाजी छान शिजत. नाही ते शेंगदाणे लावलेले आहे ना, सगळं उतू जाईल बघा, त्यामुळे आपण चला कमी करूया गॅस. आणि कमी गॅसवर पण शिजून घेऊया भाजी. बघा एवढी छान अशी मस्त भाजी झालेली आपली. आणि तो वास एवढा मस्त सुटलेला आहे ना मेथीच्या भाजीचा. बघा मी हळद वगैरे मी नाही टाकली होता, हळद नाही टाकत मी अशा भाजीमध्ये, पण खूपच छान झालेली आपली भाजी. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. हे बघा
मस्त झालेली आपली पातळ भाजी. तर आता आपण पीठ पण मळून ठेवलेले बाजूच्याच गॅसवर पण. तर कशी वाटली आपली